नरेंद्र मोदी जी, हम शहीद है, हर युग में जन्म लेंगे। आज अपने ही जवान गुलाम थे, उन्होंने गोली मारी थी, अब में सिर्फ फर्क इतना है, आपने लाठी मारी है। क्या साहब मुझ में ताजा ना, हम तो शहीद हैं, हर युग में जन्म लेंगे। तुम क्या सोचते हो हम मर जाएंगे? बोलता ना, फिर से बोलता, तुम हमारे नौकर हो, हम तुम्हारे मालिक हैं, हर युग में जन्म लेंगे, तुम्हारी औकात बताएंगे, गुलाम हम नहीं। दिल्लीमध्ये प्रोटेस्ट झालं आणि या मार्च मध्ये आपण तुम्ही बघितलं की लाठीचार्ज झाला। मला एक म्हणायचंय श्री नरेंद्र मोदीजी की एक राजीनाम्यासाठी एवढा मोठा म्हणजे तुम्ही खेळ खंडोबा करताय, एक राजीनाम्यासाठी एवढा ड्रामा। फडणवीस साहेब तुम्ही आता काही बोलणार नाही याच्यावरती, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आज खरंच म्हणजे मला असं वाटतं की इंग्रजांच्या काळात तरी बरं असेल जे आज तुमच्या काळामध्ये आज घडत आहे। भगतसिंगजीने शहीद झाले या देशासाठी, या देशासाठी अनेक लोकांनी आपले प्राण दिले। आज यांचे देखील तुम्ही प्राण घेणार होते का? ते आपला मोर्चा काढत होते, व्यवस्थितपणे करत होते, तुम्ही लाठी चार्ज का केला? लहान लहान मुलांवरती पण तिथं होते, बरेच लोक होते, महिला होते। आज जेव्हा आपण म्हणतो 50% महिला आरक्षण, आज महिला आरक्षण तुम्हाला दिसलं नाही का? आज आरक्षणाचा प्रश्न कुठे आला नाही का? तर जब लोग पेपर में लगा देते ना तो एक भी पेपर लीक नहीं होगा। जितनी ये लाठीचार्ज का सर हाथ फाड़ दिया सर, बैरिकेड पे ये देखिए लाठीचार्ज करू शकत नाही असं काही आहे का? ते पण सांगा। तर आज जे घडलं ते अतिशय वाईट घडलं।